तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा एपिसोड आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आपल्याला असं बघायला मिळतं, व्यंकटेश बसलेला असतो आणि सावली त्याच्यासाठी चहा वगैरे घेऊन येत असते. सावली चहा घेऊन आल्याच्या नंतर सावली व्यंकटेशला म्हणू लागते, मला ना खरंच तुमची मनापासून माफी मागायची आहे. व्यंकटेश म्हणू लागतो, अगं सावली असं काय झालंय तुला अचानक माझी माफी का मागायची? सावली त्याला सांगू लागते, त्या दिवशी अचानक तुम्हाला माझा नवरा म्हणून मी त्या सारंगच्या समोर म्हटलं, म्हणून मला तुमची माफी मागायची आहे. आता त्यानंतर व्यंकटेश म्हणू लागतो, काही हरकत नाही सावली, तू इतकी मोठी गायिका, सर्वांना तुझा आवाज खूप आवडतोय, तर तुझा नवरा होण्याचं भाग्य मला लाभलं ना, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. काही हरकत नाही आहे सावली. पण आता त्यानंतर व्यंकटेश म्हणू लागतो, सावली आता तू विषय काढलाच आहे तर मी पण बोलतो. आता मला सांग, सारंग तर इतका दिसायला चांगला आहे, खूप चांगला वाटतोय, आणि मग तू त्याच्यासोबत असं खोटं का वागत आहे? सावली म्हणू लागते की दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली नसतेच ना. तो दिसायला चांगला असला म्हणजे चांगला नाही ना, मनाने पण चांगला असायला हवा ना. व्यंकटेश म्हणू लागतो, सावली तुला नेमकं काय सांगायचं आहे मला? सावली तिचा घडलेला सगळा भूतकाळ व्यंकटेशला सांगू लागते. सावली म्हणू लागते, व्यंकटेशजी तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे बघा काय झालं होतं. या मेंदळे कुटुंबावरनं खूप माया लावलाय, खूप जीव लावला, पण त्यांनी मला या गोष्टीची परतफेड अशी दिली आहे. ज्या दिवशी मी लग्न करून त्या घरामध्ये गेले ना, तेव्हापासूनच मी असं ठरवलं होतं, मी जे काही करेल फक्त आणि फक्त सारंगसाठी आणि या माझ्या कुटुंबासाठीच करेल. पण मात्र त्यांनी माझ्यासोबत वेगळंच केलं, म्हणून मला हे असं सांगावं लागलं. सावली मग तिचा भूतकाळ सगळा व्यंकटेशला सांगू लागते. म्हणू लागते की त्या दिवशी काय झालं. माझे ते अमृता वहिनी म्हणून त्या घरामध्ये आहेत, मोठ्या म्हणजेच राजकुमार भाऊजींच्या बायको. त्यांचं बाळ अचानकच गेलं. त्यांचं बाळ गेलं, मग त्यांना एकदमच धक्का बसला. त्या वेड्यागत करत होत्या. त्या वेड्यागत करत असताना मी त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटलं, त्या असंच जर वेड्यागत करत राहिल्या तर त्या वेड्या होऊन जात्या आणि एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या बाळाचं सत्य सांगावं लागेल. पण त्या दिवशी मी तसं केलं म्हणून माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला आणि मला घराच्या बाहेर काढून दिलं. घराच्या बाहेर काढून दिल्याच्या नंतर मी कुठे जाणार, काय करणार, त्याला त्या गोष्टीची काहीच पर्वा नव्हती. त्याने डायरेक्ट त्याच्या आईची बाजू घेतली, त्याच्या घरच्यांची बाजू घेतली आणि मला घराच्या बाहेर काढलं. का तर मी त्या अमृता वहिनींना तसं सांगायला नको होतं. आता त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं, सावली सांगू लागते, हे सगळं घडलं ते मला मान्य आहे, पण त्यानंतर मला आनंदी होण्याची परत एक गोष्ट माझ्यासोबत घडली. ते म्हणजे मी आई होणार होते. मी आई होणार आहे म्हणून मला खूप आनंद झाला होता. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की मी आई होणार आहे ही सगळ्यात अगोदर बातमी मी त्या बाळाच्या बाबाला जाऊन द्यावी. त्यानंतर मी पत्र देखील पाठवलं. मी गेले सुद्धा होते की मी सगळ्यात अगोदर मी सारंगला सांगाव की तुम्ही बाबा होणार आहात, मी आई होणार आहे. पण तसं काहीच झालं नाही. त्याने मला डिवोर्सचे पेपर पाठवले, कधी मला शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यानंतर सावलीचे डोळे अचानक भरून येतात आणि सावलीचा भूतकाळ ऐकून व्यंकटेशला पण खूप दुःख होत असतं. सावली त्यानंतर सांगू लागते, मग माझ्या मागे त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या आईने गुंड लावून दिले. गुंड लावल्याच्या नंतर ते गुंड माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी एका हॉस्पिटलमध्ये थांबले. तिचे माझी डिलिव्हरी झाली. माझे दोन्ही बाळ जन्माला आले. एक मुलगा आणि एक मुलगी मला झाली होती. आता त्यानंतर ते गुंड तिथं देखील आले. त्यानंतर मी तिथून पळ काढली आणि एका ट्रेनमध्ये बसले. ते गुंड तिथं आले माझा पाठलाग करत आणि माझ्या मुलीला त्यांनी हिसकावून नेलं. त्यांना कुठे माहिती होतं की मला 2 मुलं झाले आहेत म्हणून. आणि मग त्यानंतर ती ट्रेन पकडून मी डायरेक्ट बेळगावमध्ये आले आणि मग मला तुम्ही भेटलात. त्यानंतर सावली सांगू लागते, त्या माणसाची मुलगी, त्याचं स्वतःचं बाळ गेलं तरी पण त्याला त्या गोष्टीचं काहीच माहिती नाही आहे. त्यांनी मला कधी शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही. वरतून मला त्याने डिवोर्स नोटीस पाठवले. हे सगळं मी सोडून द्यायला तयार देखील होते. पण त्या दिवशी काय झालं, अचानक मला सारंग भेटला. आणि सारंग जेव्हा मला भेटला ना, तेव्हा मी त्याची बायको त्याच्यासोबत पाहिली. मला ते अजिबात आवडलं नाही. मी खूप खचून गेले. मला असं वाटलं, मी अजूनही त्याच्यासाठी, त्याच्या नावासाठी मला एक दिवस माझा सारंग भेटेल, आम्ही परत पहिल्यासारखा आमचा सुखांचा संसार करूया. पण तसं नाही झालं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी असा विचार केला, मी यांच्यासाठी थांबते आणि हे तर यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेले आहे.
त्यानंतर मला असं कळलं की त्यांची मुलगी देखील आहे आणि तीच मुलगी माझ्याकडे गुरुकुलमध्ये क्लासेस घेण्यासाठी येते, गाणं शिकण्यासाठी येते. एके दिवशी ते दोघेजण पण गुरुकुलमध्ये आले तर त्यांची बायको आणि त्यांची मुलगी देखील त्यांच्यासोबत होती. काय बोलावं कळत नव्हतं, पण आता तेवढ्या वेळामध्ये त्यांच्यासोबत जे काही बोलायचं होतं ना, ते मी बोलले आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझा नवरा आहात. आणि मला हे कशासाठी सांगावं लागलं, मला पण त्यांना दाखवून द्यायचं होतं. मी पण आता त्यांच्यासाठी थांबलेली नाही. मी पण माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहे. व्यंकटेश म्हणू लागतो की सावली, आत्ताशी मला तुझा जो काही भूतकाळ आहे, तुझं दुःख आहे, आत्ताशी मला कळलं आहे. तुला काय वाटतंय सावली, तू टेन्शनच नको घेऊ. तुझा खोटा की होईना नवरा म्हणून मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. तितक्या वेळामध्ये आता ओवीचा लगेच सावलीला फोन येतो. ओवी म्हणू लागते, काय 100 वर्ष आयुष्य या मुलीला. लगेच तिचा कॉल आला. आता लगेचच सावली अबीरला आवाज देते. म्हणू लागते, काय रे अबीर, इतक्या काय गप्पा छप्पा मारताय तुम्ही? नेहमी पण मोबाईलवर बोलतच राहता, तरी तुमचं मन भरत नाही का? अबीर म्हणू लागतो, अगं आई, ती माझी फ्रेंड आहे, मग मी फ्रेंडसोबतच गप्पा मारणार ना, तू कुठे मला तुझ्यासोबत बोलू देते? त्यानंतर सावली अबीरला फोन देते आणि मग व्यंकटेशला म्हणू लागते, तुम्ही चहा घ्या, नाहीतर चहा थंड होऊन जाईल, आणि सावली तिथनं निघून जाते. दुसरीकडे आता अबीर आणि ओवीचं बोलणं चालू असतं. अबीर म्हणू लागतो, काय मग ओवी, कुठपर्यंत आलाय आपला प्लॅन? ओवी सांगू लागते, अरे तू सांगितलाय ना, तो प्लॅन तर मला खूप आवडलाय. मी माझ्या बाबाला घेऊन कॅम्पला मला सोडवायला तर तो नक्कीच येईल, पण आता मोठा प्रॉब्लेम झालाय ना, तो मला जेव्हा सोडवायला तिथे येईल, तो थांबणार थोडा आहे, मला सोडेल आणि तो परत नाही जाणार का? मग कशी यांची भेट होणार? अबीर म्हणू लागतो, अगं ओवी, तू कशाला टेन्शन घेते? पुढचा प्लॅन माझ्याकडे आहे, तू नको काळजी करू. ओवी म्हणू लागते, मला पण सांग ना. अबीर म्हणू लागतो, अगं ते आपलं सिक्रेट आहे ना, मी तुला भेटल्यावर सांगेल. आणि मग त्यानंतर अबीर म्हणू लागतो, आता फोन ठेवून दे, चल, खूप वेळ झालाय. अबीर आणि सावली फोन ठेवून देतात. दुसरीकडे आता ओवी झोपत असते तर सकाळी खूप उशीर झालेला असतो. ओवीला कॅम्पला पण जायचं असतं. अमृता तिला उठवायला येत असते. अमृता म्हणू लागते, अगं ओवी, उठ ना. आता ओवी म्हणू लागते, काय गं काकू, तुझं नेहमीचं सकाळी सकाळी झोपू द्यायचं आहे ना, का उठवतेस मला? अमृता म्हणू लागते, बरं कॅम्पला नाही जायचं आहे का? त्यानंतर ओवी म्हणू लागते, काय, मला तर कॅम्पला जायचं, पण माझी किती तयारी बाकी आहे अजून. अमृता म्हणू लागते, अगं तुझी सगळी तयारी मी केली आहे. ओवी म्हणू लागते, काय काकू, आणि माझी तयारी तू कधी केली आहे? अमृता सांगू लागते, तुझ्या स्वप्नामध्ये फिरत होतीस ना, तेव्हाच मी तुझी सगळी तयारी करून ठेवली आहे. दुसरीकडे ओवीला कॅम्पला तर जायचं असतं, पण आता सारंगचं अर्जंटली काम येतं म्हणून तो काय आता ओवीला सोडायला जात नाही. ओवी खूप नाराज असते. ओवी कॅम्पला गेल्याच्या नंतर अमृता तिला कॉल करते. अमृता म्हणू लागते, अगं ओवी, बाबाशी बोल ना तू, बाबावर इतकं का नाराज होतेस? ओवी म्हणू लागते, नाही काकू, मी त्याच्यासोबत बोलणार नाही, मला ना आता त्याचा खूप राग आला आहे. आता त्यानंतर अमृता सारंगकडे फोन देते. तर आता अबीर आणि ओवीचा असा प्लॅन असतो की बाबा आणि सावली काकूचंच बोलणं करून द्यायचं. ते दोघेही सावलीकडे फोन देता आणि तिथनं खेळण्यासाठी जात असता. आता जे काही सारंग बोलत असतो तो ओवी समजून सावलीसोबतच बोलत असतो. सारंग म्हणू लागतो, अगं बाळा, मला समजून घे, खूप अर्जंटली काम आलं, नाहीतर मी तर येणारच होतो ना, मी तुला म्हणलो नव्हतो का? बरं आता हा सगळा राग सोड आणि छान असा पापाला ना एक पापा दे. आता इकडनं सावली जे काही ऐकत असते ना, तिला खूप आश्चर्य वाटतं, धक्का बसतो. हा माणूस असा विचित्र का बोलत आहे? सावली फक्त ऐकतच राहते. दुसरीकडे ती मोनिकाला माहिती होतं की ही ना ओवी कॅम्पला गेली आहे. हाच आता एक चान्स आहे आपल्याला तिला किडनॅप करून उचलून नेण्याचा. मोनिका त्या गुंडाला फोन करते. म्हणू लागते, आता ना माझं एक खूप अर्जंट काम आहे, ते तुला करावं लागेल, आणि मी त्याबरोबर लोकेशन आणि तुला फोटो देखील सेंड केला आहे. तो गुंड म्हणू लागतो, हो मॅडम, फोटो तर आला आहे, पण ही मुलगी कोण आहे? मोनिका म्हणू लागते, ही तर माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे. आता ती ना त्या कॅम्पला गेलेली आहे, तिथे सगळे आपापल्या गडबडीत असतील, आपापल्याकडे त्यांचं ध्यान असेल आणि हे मुलं खेळत असतील. जसा वेळ भेटेल तसं तिला तिथून उचलायचं, तिला किडनॅप करायचं. तो म्हणू लागतो, हो मॅडम, तुमचं काम झालंय असं समजा. ओवी, काही मुलं तिकडे खेळत असतात तर ओवी लपण्यासाठी झाडाच्या पाठीमागे येते आणि नेमकं तो गुंड तिथेच असतो. आता बघूया आता सावलीचं उत्तर सारंगला काय असेल आणि हा गुंड ओवीला किडनॅप करून कुठे घेऊन जातो, हे उद्याच्या भागात आपण नक्की बघूया. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.